एवढंच नाही तर त्या नक्षत्राबरोबर त्या नक्षत्रांची देवतांचा आशीर्वाद सुद्धा आपण त्याच्याबरोबर घेऊन येतो. एवढंच नाही तर आपलं जे शरीर आहे 3 नक्षत्रांनी जन्माला आलेला आहे. 27 नक्षत्रांचा हा जो खेळ आहे त्या खेळामध्ये आपण आपल्याबरोबर अजून 2 नक्षत्र घेऊन येतो. म्हणजे उदाहरण जर आपल्याला द्यायचं म्हटलं तर अश्विनी बरोबर तुम्ही मघा नक्षत्राला पण घेऊन येतात आणि मूळ नक्षत्राला पण तुम्ही घेऊन येतात. तर आपलं शरीर जे आहे हे 3 नक्षत्रांनी बनलेलं आहे. आणि जे करता करविता कोण आहेत तर डोक्यापासून तर मानेपर्यंत जो भाग आहे आपला तो ब्रह्मदेवाच्या आधिपत्याखाली आहे. मानेपासून कमरेपर्यंतचा जो भाग आहे नाभीच्या खालचा तो विष्णू भगवानच्या आधिपत्याखाली आहे. आणि कमरेपासून खाली तळपायापर्यंतचा जो भाग आहे शरीराचा तो शंकराच्या आधिपत्याखाली आहे. आणि आपल्याला उदाहरणं सापडतात की आता विश्वात्मके देवे म्हणजे यांच्याही पलीकडे अशी कुठली तरी विश्वदेवता आहे की ते सगळे चलनवलन त्या ठिकाणी करते. आणि म्हणून संतांच्या हे असे लक्षात आलं जर कलियुगामध्ये सर्वसामान्य जनता पर्यंत जर देवाचं रूप न्यायचं असेल आपल्याला तर अगदी सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. प्रत्यक्ष देव पाहायचा तर त्यासाठी तुम्हाला अनुभूती घ्यावी लागते. परंतु नामस्मरणाची जर पुंजी आपल्या जवळ असली तर अनेक अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी यायला लागतात. आणि मग नामकरण विधी जेव्हा कलियुगामध्ये कुठली गोष्ट आपण करतो त्या गोष्टीला तुम्हाला साक्षीदार फार महत्वाचा असतो. म्हणून आपल्या नावाला ब्रह्मा देवताचा जो प्रतिनिधी आहे ब्रह्मणस्पती गणपती याची साक्ष फार महत्वाची आहे. बरं तो आहे कुठे बाप्पा तर आपल्याला अथर्व शीर्षातच त्याचं मूळ सापडतं. मूलाधार स्थितोसी नित्यम ओम शक्ती त्रयात्मका. म्हणजे मूलाधार चक्रावरच आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा बाप्पाचं अस्तित्व त्या ठिकाणी असतं. दुसरं काय आहे ब्रह्मदेवाने प्रतिनिधी सोडलाय तो गाय. काही नक्षत्रांना पूर्वजन्मीचं सुकृत सुद्धा प्राप्त झालेलं असतं. म्हणून जेव्हा जन्म होतो त्यावेळेस बऱ्याचशा नक्षत्रांना शांती सांगितली जाते. आणि मग आपली जडणघडण व्यवस्थित व्हावी म्हणून त्या शांती कर्माला गायीच्या 4 चरणातनं आपल्याला त्या ठिकाणी काढलं जातं. आणि म्हणून दुसरा जो साक्षीदार आहे तो म्हणजे गाय. आता गायीच्या बाबतीत तर तुम्हाला सगळ्यांना काही नव्याने सांगायलाच नको. गाय म्हणजे आपली माय आहे लक्षात ठेवायचं. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे नामकरण विधीला आत्या महत्वाची असते. आपल्याकडे विधीमध्ये आत्या कानामध्ये कूर करते आणि सांगते बाबा आजपासून तुझं नाव हे आहे. मग आता आत्याचा संबंध काय आला तर आपलं जे नाव आहे त्या नावाला मंत्रसिद्धी प्राप्त व्हावी म्हणून आपलं नाव हे कानामध्ये सांगितलं जातं. आपल्याला कल्पना असेल आपण एखाद्या गुरुजींची दीक्षा घेतली गुरुमंत्र जर घ्यायचा झाला तर तो आपल्याला कानामध्ये सांगितला जातो. आणि म्हणून पहिला जो गुरु आहे आपलं नाव ठेवणारा ती म्हणजे आपली आत्या आहे. म्हणून तिला आत या म्हटलेलं आहे बाहेर जा असं म्हटलेलं नाहीये. आणि आपलं नावच आपला गुरुमंत्र असल्यामुळे तो जर आपण व्यवस्थित उच्चारला नाही तर गुरुकडनं आपल्याला त्या ठिकाणी उपाय उपलब्ध होणार नाही. आपल्या नाशिककरांची सवय आपण अगदी प्रेमाने का होईना ए सुनिया ए मन्या ए सोन्या ए पिंटू ए बंडू ए वाळू ए बापू माझी सोनी माझी चकुली अशा बऱ्याच प्रेमाने नावाने हाक मारत असतो. परंतु आपल्याला लक्षात येत नाही की कानमंत्रात जो नाव आपल्याला दिलेला आहे त्या नावांची अक्षरं जी आपल्याला मिळालेली आहे त्या अक्षरांमुळे नक्षत्र देवतांचा जो आशीर्वाद मिळालेला आहे त्या आशीर्वादापासून आपण खंडित होतो का. आणि म्हणून याचं सुंदर उदाहरण आपल्याला अथर्व शीर्षामध्ये अथर्व वेदामध्ये सापडतं. या कलियुगामध्ये जर तुम्हाला वावरायचं असेल
तर तुमच्या आयुष्याचं इंटरनेट ओपन होण्यासाठी 3 ची अनेक अत्यंत आवश्यकता आहे. WWW त्याशिवाय आयुष्याचं इंटरनेट ओपन होत नाही. आणि म्हणून किमान तुम्हाला कलियुगात वावरायचं असेल चांगल्या पद्धतीने, तर आपलं नाव हे किमान 3 अक्षरी असणं अत्यंत गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल, अरे हे तर तुम्ही आम्हाला आता सांगितलं, आम्हाला तर काही ज्ञान नव्हतं याचं. आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाला आपल्या ऋषीमुनींनी उत्तर शोधून दिलेलं आहे. खरं तर कलियुगामध्ये 5 सुक्तांना अतिशय फार महत्व दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला मान मिळतो तो अथर्व शीर्षाला, दुसरा मान मिळतो तो स्त्री सुक्ताला, तिसरा मान मिळतो तो पुरुष सुक्ताला, चौथा मान मिळतो तो रुद्राला, आणि पाचवा जो मान मिळतो तो पवमान सुक्ताला. आणि याला जोडीला काही राहून गेला असेल तर विष्णू सहस्रनाम हा त्यातला दुधात साखर ठरतो. मग तुम्ही म्हणाल विष्णू सहस्रनाम परत नामाचा उल्लेख तिथे का आला? तर कलियुगामध्ये नाव व्यवस्थित घेतल्याशिवाय, नावाचा उच्चार झाल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी त्या नक्षत्राची देवता आशीर्वाद देत नाही. आपण बघा चेष्टेने म्हणतो, माझं नाव घेऊ नको बरं का, आमच्या घराण्याचं नाव काढलं बरं का. म्हणजे नावातच सगळं काही दडलेलं आहे. जरी आपल्यावर आक्रमण करणारा शेक्सपियर म्हटला असेल की नावात काहीच नाहीये, पण आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलंय की नावातच सर्व काही आहे. म्हणून आपल्या संतांनी अगदी शोभा शब्द सांगितलं, अमृताहुनी गोड नाव तुझे देवा. अमृत गोड आहेच, पण त्याच्यापेक्षा गोड काय आहे, तर तुझं नाव सगळ्यामध्ये गोड आहे. केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा. गोडवा कशात आहे? केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा. आणि परत नामदेव काय म्हणतात, एक तत्व नाम नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येई तुझी. आपलंच नाव आपण विसरतो. आपलं नाव जर आपलं घ्यायचं म्हटलं, नाही नाही एकदम अगदी मॉडर्न याच्यामध्ये, तर अनंत अशोक अग्निहोत्री असं लिहायला आपल्याला लाज वाटते. आपण फक्त ए अग्निहोत्री लिहितो. मग तिथूनच आपल्या नावाचा कमीपणा यायला सुरुवात होतो. लिहा ना तुम्ही, पूर्ण नाव लिहा ना. आणि आपल्या मराठीला सुद्धा अमृताचे पैजा जिंके असं म्हटलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये याचं तुम्हाला चांगलं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे ज्ञानेश्वरांनी, की याला देवनागरी असं नाव दिलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल आमचं नाव इंग्लिशमध्ये आहे, आमचं नाव बंगालीमध्ये आहे. भाषा शब्दबंब कोणताही असो, तुमच्या नावाचा उच्चार त्या पद्धतीने होणं अतिशय महत्वाचं आहे. मग आता त्यांनी अथर्व वेदामध्ये सांगितलंय की तुम्हाला नामाची महती कुठे कुठे दिसते? तर आपल्या स्वतःचं नाव, वडिलांचं नाव. आता तर महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतलाय, आईचं नाव सुद्धा आता तुम्ही लावू शकतात. म्हणून माझ्या नावाला सुद्धा मी रूप दिलेलं आहे. मी नाव लिहिताना तुम्ही बघितलं असेल, अनंत आशा अशोक अग्निहोत्री असं पूर्ण लिहितो. आई वडिलांचं नाव लिहून तर बघा, काय गंमत येतं आपल्या आयुष्यामध्ये, करून तर बघा. आणि अनुभव घेणं दुसऱ्याला सांगणं फार सोपं आहे, पण स्वतः अनुभव घेणं हे फार महत्वाचं आहे. मग आपलं नाव सिद्ध कसं करायचं? हो ठीक आहे, अगं माझं नाव ना कविता आहे बरं का, पण मला ना घरचे सगळे सोनू सोनूच म्हणतात. अरे पण नाव तुझं कविता आहे आणि जर तुला सोनू म्हटलं तर कविताचे मार्क कमी होतात. आपण दिवसभरातनं 21,600 वेळा श्वासोश्वास करतो. जी लोक प्राणायाम करतात किंवा योग करतात, आपला जो श्वास आहे तो 600 सेकंद रोखून धरतात. ती संख्या होते 21,000. आणि म्हणून आपलं नाव जर 21,000 वेळा घेतलं गेलं तर ते सिद्ध व्हायला लागतं. बऱ्याच वेळा काय होतं, अरे बाबा मी आयुष्यामध्ये एवढं वैतागलेलो आहे, सगळं केलं, मी पारायण करतो, मी पोथी वाचतो, मी सगळ्यांना मान देतो, देवधर्म करतो, पण माझ्या आयुष्यात मला यशच मिळत नाही. मग त्याचं गम्य असं कळतं, अरे हो ना तुला यश मिळत नाही ना, मग तुझं नाव सांग बरं. अरे हो ना, मला सगळे बंडू बंडू हाक मारतात, बंडूने सगळी गंमत केली. माझं नाव तर गणेश आहे, पण गण्याने सगळी गंमत केली.
म्हणून सर्वप्रथम पहिल्यांदा महत्वाचं असं आहे की आपलं नाव अतिशय महत्वाचं आहे. म्हणून काही काही अक्षर जी आहे, काही काही जी नावं आहेत ती वेदातनं डायरेक्ट पृथ्वीवर त्या ठिकाणी अवतीर्ण झाली. ब्रह्मदेवाचा प्रतिनिधी म्हणून पृथ्वीवर अ नावाचं अक्षर सोडलं गेलं आणि अ गेला ओम मध्ये. विष्णूचं प्रतिनिधी म्हणून स अक्षर सोडलं गेलं आणि स गेला सारे गम पदनिसा मध्ये. सानी सुरुवात आणि सानी शेवट, म्हणून आपल्याकडे पुनर्जन्म आपण मानतो. आणि तिसरं अक्षर जे आलं ते महादेवाने सोडलं आणि ते म्हणजे प्र. प्र गेला गायत्री मंत्रामध्ये, प्रचोदयात. म्हणून पृथ्वीवर तुम्ही जर बघितलं, तुम्ही आता तुमच्या कुटुंबामध्ये बघा किंवा आजूबाजूला बघा, अ स आणि प्र या तिन्ही अक्षरांचे अनेक कुटुंब तुम्हाला आढळतील. अ चे तुम्हाला अटल बिहारी दिसतील, स च तुम्हाला सचिन तेंडुलकर दिसेल, प्र च प्रणव मुखर्जी तुम्हाला दिसतील, प्रतिभा पाटील तुम्हाला दिसतील. यांचं कर्तव्यच होतच, पण नावातील जे अक्षर यांना प्राप्त झाले, यांची नावं जी सिद्ध झाली, त्या नावामुळे यांना प्रसिद्ध त्या ठिकाणी मिळाली. म्हणून काही काही नावांचे अक्षर जे आहेत त्याला गॉड गिफ्ट असं म्हटलेलं जातं. कोणते ते नाव? तर एक अक्षरी जे नाव आहे ते म्हणजे ओम. कोणाचं जर नुसतं ओम नाव ठेवलं असेल तर तो माणूस प्रसिद्ध पावतो. तुम्ही बघा, आपलं नट जे होते ओम प्रकाश, नुसता ओम नाव आला तरी ते सिद्ध झालं. म्हणजे ओम नावाची एवढी महती. साधं गणित आहे की आपण ओमकार करायला सांगतो तेवढा सुद्धा वेळ आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही. दुसरा श्री अक्षर आलेला आहे वेदात डायरेक्ट. नावापुढे जर तुम्ही श्री लावला तर तुमचं वजन वाढतं. नुसतं श्री या नावाने एक मोठी सिरियल पण फेमस झाली, काही श्री असं म्हटलं जातं. आणि जेव्हा राम मंदिराचा प्रश्न आला तेव्हा श्री श्री रविशंकर जगातला एकमेव माणूस आहे की त्यांनी डबल श्री त्या ठिकाणी वापरला. आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. नंतर तिसरं अक्षर जे आलं ते ऋषी मुनींचा रू. आत्ताच्या बाराखडीमध्ये हे अक्षर शिकवलं जात नाही तुम्हाला. रू अक्षर आपल्या नावामध्ये येणं म्हणजे आपण मागच्या जन्मामध्ये काहीतरी चांगलं काम करून आलेलो आहोत आणि चांदीचा चमचा आपण तोंडामध्ये धरलेला आहोत, याचं प्रतीक म्हणून रू अक्षर आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. आणि रू हा हृदयात आहे, तो लपलेला आहे. रू हा ऋषी मुनींमध्ये आहे. रू हा ऋषिकेश मध्ये आहे. आणि म्हणून या व्यतिरिक्त एक अक्षरी नाव असेल आणि नुसता एक नाव आला, एक अक्षर किंवा एक अंक आला तरी ते नाव त्या ठिकाणी प्रसिद्ध होतं. मग ते एक अंक हा कुठे येऊ ना, एक अक्षरी नावाचा. मग तो एकदंत मध्ये असेल, तो एकनाथ मध्ये असेल. एकनाथी भागवत त्याच्यामुळेच एक नावानेच ते फेमस झालं. मुख्यमंत्री पदाला सुद्धा एकनाथच त्या ठिकाणी बसला. तर ही एक नावाची, एक अक्षराची जी प्रतिभा आहे ती कलियुगामध्ये तुम्हाला अतिशय उपयुक्त पडते. श्री सूक्तामध्ये सांगितलं आहे, गंधद्वारान दुरादर्शान नित्य पुष्टान करीशी मी. आता त्याचं उदाहरण त्यांनी काय सांगितलं की आपल्या कपाळाच्या इथे आज्ञाचक्र आहे आणि आपलं जे पूजन केलं जातं, आपण तर बरोबर घेऊन आलेलो आहोत. आपण नक्षत्र बरोबर घेऊन आलो आहोत, नक्षत्राच्या अक्षर बरोबर घेऊन आलो आहोत, नक्षत्रांच्या देवता आपल्यासाठी पाठवलेल्या आहेत 2, पण आपल्याला माहिती नसतं. म्हणून आपल्याकडे पाचवीचं पूजन केलं जातं. सटवीचं पूजन जे आहे ते पाचवीला केलं जातं आणि आपलं भाग्य जे आहे ते कपाळावर त्या ठिकाणी दिलं जातं. एकमेव जागा अशी आहे की ती म्हणजे आज्ञाचक्राच्या वरती कपाळ. आपण म्हणतो काय कपाळ मोक्ष केला, कपाळ माझं हे मला जमतच नाही. तो कपाळ शब्द तेव्हापासून आहे. आणि कपाळ स्वच्छ करायचं असेल तर कपालभाती सुद्धा आपण त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून पाचवीला जे भाग्य दिलं जातं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, कुठलेही तुम्ही बघा,
श्री गणेशाय नमः. रामरक्षेची सुरुवात सुद्धा श्रीनेच त्या ठिकाणी केली जातं. श्री गणेशाय नमः. तुम्ही याची सुरुवात बघा, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. गणेशाला प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मान दिलेला आहे. मग त्यांनी सांगितलं दोनच अक्षरे आलेत. तुम्ही सांगितलं कलियुगामध्ये जर तुम्हाला 3 अक्षर पाहिजे, तिसरं अक्षर आणणार कुठून? राक्षी, रेखा, माया, छाया यांनी करायचं काय मग कलियुगामध्ये? अतिशय सोपं सांगितलेलं आहे. गंधद्वारान दुरादर्शान नित्य पुष्टान करीश्रीम. त्या अक्षराचं जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर सोपी गोष्ट आहे. रोज कपाळाला गंध लावायचं किंवा स्त्री असेल तर तिने टिकली लावायचं. तिथून काय उपयोग होतो? त्या नावाला आज्ञाचक्रावर श्री नावाचं अक्षर तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून भगवान रामला आपण नुसतं राम नाही म्हणत, श्रीराम म्हणतो. भगवान कृष्णांना नुसतं कृष्ण नाही म्हणत, आपण श्रीकृष्ण म्हणतो. म्हणून आपल्या नावाच्या पुढे किंवा नावाच्या मागे जर आपण श्री नावाचं अक्षर लावलं आणि कपाळाला व्यवस्थित गंध लावलं तर 2 अक्षरी नावांचा दोष जायला सुरुवात त्या ठिकाणी होते. म्हणून शक्यतो 2 अक्षरवाल्यांनी टोपण नावानी हाक मारू नये. टोपण नावाने हाक मारली आणि आपण जर ओ दिलं तर आपल्या मूळ नावाचे मार्क त्या ठिकाणी कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून खेड्यातली लोक बघा खूप हुशार असतात. लग्नपत्रिका छापतात. आपण आता मॉडर्न झालो. आमचं काय छोटंच कुटुंब आहे, 2-4च नावं पत्रिकेमध्ये टाकू लग्नपत्रिकेमध्ये आणि बाकी सगळे समस्त अग्निहोत्री परिवार. तसं नाही खेड्यातल्या लोकांना. ते आजोबांचं पण नाव टाकतील, चुलत काकांचं पण नाव टाकतील, शेजारच्यांचं पण टाकतील, यांनी सहकार्य केलं त्याचं पण नाव टाकतील. कारण मंगल कार्यामध्ये नावांची गर्दी होणं महत्वाचं आहे. नावांची गर्दी म्हणजे नक्षत्र देवतांची गर्दी होणं महत्वाचं आहे. आणि त्या नक्षत्र देवतांच्या साक्षीने आपल्या डोक्यावर अक्षत पडणं महत्वाचं आहे. म्हणून पत्रिकेमध्ये जेवढे नावं जास्त तेवढं ते लग्न कार्य त्या ठिकाणी सुलभतेने पार पडतं. आणि बघा गंमत बघा, ज्यांचं आपण नाव टाकत नाही तेच आपल्या लग्नावर पाणी पाडतात. म्हणून ज्यांच्याशी जमत नाही त्यांचं नाव आधी आपण त्या ठिकाणी पत्रिकेमध्ये ऍड करावं. आता बऱ्याच जणांचा प्रश्न पडतो, नाही नाही मग ते आम्ही इंग्लिश मध्ये लिहिलं तर चालेल का? आम्ही आमच्या भाषेत. देवांना भाषेचा संबंध नाही. शब्द आला की ते मग कोणत्याही भाषेतलं का अनेकता में विविधता आपल्याकडे आहे. मग ती बंगाली भाषा असो, तामिळ, शब्द ब्रह्म महत्वाचा आहे. लक्षात ठेवायचं. आपल्याकडे जरी वृंदावन म्हटलं महाराष्ट्रामध्ये, तरी वृंदावन म्हटलं तरी बचा अर्थ त्या ठिकाणी बदलतो. म्हणून 2 अक्षरी नावाने घाबरून जायची गरज नाही. आपल्या ऋषीमुनींनी खूप छोटे छोटे पर्याय सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. मग आता आपल्याकडे स्वतःकडे बघायचं. आपल्या आजूबाजूला 2 अक्षरी नावांचं खरंच आहे का असा प्रॉब्लेम? आपण ऑब्झर्वेशन करायचं. आणि सोपा उपाय, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही, काहीच नाही. तिला रिक्वेस्ट करायची, भाई एक तर तू तुझ्या नावापुढे श्री लाव किंवा तुझ्या नावाच्या मागच्या बाजूला श्री लाव. जया असेल तर जयश्री होईल, राधा असेल तर राधाश्री होईल, किंवा माया असेल तर श्री माया होईल. नुसतं श्री लावल्याने त्या नावांचं वजन त्या ठिकाणी वाढतं. बरं, नाव कुठे कुठे महत्वाचं आहे? आपल्या वास्तूला नाव देणं अतिशय महत्वाचं आहे. कारण वास्तू पुरुष त्याशिवाय आशीर्वादच देत नाही. अहो काय सांगू, इतका छान बंगला बांधला, मस्त सगळं हे केलं, इंटेरियर केलं वगैरे, पण त्या घरात सुख काही शांती मिळत नाही. मग पहिला प्रश्न पडतो, तू दिला का नाव घराला? नाही ना, तेवढंच राहिलं. सगळं बाकीचं केलं पण नावच घराला दिलं नाही. तर तुम्ही वास्तूला नाव देऊन बघा, तिथे आनंद तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि वास्तूमध्ये नाव देताना सगळ्यांना एकत्र करा, कुटुंबातल्या यांना, आणि मग ठरवा की यस आपली वास्तू या नावाने ओळखली जाईल. आज बऱ्याचशा वास्तू अशा आहेत की त्या नावाने ओळखल्या जातात. शनिवार वाडा नावाने ओळखला जातो, लक्षात ठेवा. दगडूशेठ गणपती मंदिर नावाने ओळखलं जातं. म्हणून जोपर्यंत नावाचं बीजांकुरण तुम्ही करत नाही तोपर्यंत फलप्राप्ती तुम्हाला होत नाही. आणि म्हणून मी जे 5 सूक्त तुम्हाला सांगितले, गणपती अथर्व शीर्ष, श्री सूक्त, पुरुष सूक्त, रुद्र आणि पवमान सूक्त,
याच्यामध्ये वेदांग ज्योतिषाच्या सगळ्या काही नावासंबंधित गोष्टी आहेत त्या दडलेल्या आहेत. आणि आपल्या नावाचा संबंध पितरांच्या आशीर्वादात सुद्धा सामावलेला आहे. रुद्राची जर सुरुवात आपण बघितली तर पितरो नुमदंतू असं म्हटलेलं आहे. आणि काय सांगितलंय? मधुमनिष्ये, मधुजनिष्ये, मधुवक्ष्यामी, मधुवदिष्यामी. त्या मधुला त्यांनी एवढं प्राधान्य दिलेलं आहे की तुमच्या नावात मध म्हणजे गोडवा आणण्याचं काम आमचा आशीर्वाद तुम्हाला त्या ठिकाणी करतो. म्हणून काही नक्षत्र आपले जे आहेत ते पितरांशी संबंधित त्या ठिकाणी येतात. आणि आपल्या ऋषीमुनींनी प्रत्येक नक्षत्राच्या चरणावरनं त्या जातकाला नावाचा अक्षर त्या ठिकाणी प्रदान केलेला आहे. नक्षत्र 27 आहे. न क्षरती नक्षत्रा. तुम्ही म्हणा नावाचं एवढं काय हो? अनंत नावाचे आम्ही 25 मुलं पाहतो. अनिता नावाच्या 25 स्त्रिया आम्ही पाहतो. मग त्यांचे सर्वांचे नशीब सारखे का नाहीत? अशी साधारणतः शंका आपल्याला येतो सर्वसामान्य म्हणून. म्हणून गटागटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. आपल्या हातावरच्या ज्या अंगठ्याच्या रेषा नाही तर आपल्याला आधार कार्ड काढावंच लागलं नसतं, केवायसी करावीच लागली नसती. आपल्याला असं घडून करून पाठवलेलं आहे की आपल्या प्रत्येकाचं आयुष्य जे आहे, जे घट आहे ते सगळे वेगवेगळं आहे. पण या घटांना एकत्रित स्तंभामध्ये कसं बांधलेलं आहे? तर पहिल्यांदा आपलं नाव. आपण महाराष्ट्र धर्मातले आहोत. आपण आर्य पण नाही आहोत, द्रविड पण नाही, आपण सेंटरला आहोत. म्हणून रामदासांनी सांगितलं महाराष्ट्र धर्म वाढवावा. आपल्याकडे आडनाव सुद्धा बोलतं, नुसतं नाव नाही. तुम्ही जर दक्षिणेकडे गेला तर ते आडनाव लावत नाही. दुसरं जन्मतारीख. तुम्ही म्हणाल पण जन्मतारीख आणि वेदांचा काय संबंध? तर जन्मतारखेचे अंक हे आपल्या नावाला चिटकलेले आहेत. आणि याचा संदर्भ तुम्हाला रुद्रामध्ये सापडतो. एकाचमे, त्रिकचमे, पंचचमे, सप्तचमे. अरे अंक तर तेव्हापासून होते. मग जन्मतारखेचा आणि अंकाचा संबंध काय? तर ऋषी मुनींनी अंकाशी संबंध तुमचा कलियुगामध्ये येणार आहे. तुम्हाला आधार कार्डवर 9 क्रमांक येणार आहेत, 10 क्रमांक, मोबाईलचा क्रमांक असणारच आहे. या अंकांशी तुम्हाला खेळावंच लागणार आहे. हे गणित तुम्हाला बसवावंच लागणार आहे. म्हणून तेव्हापासूनच त्यांनी अंकाला प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. तिसरी गोष्ट, असे 40% जनता आहे की त्यांना आपलं नक्षत्रच माहिती नाहीये. न क्षरती नक्षत्र. हा आता रास सगळ्यांना माहितीये, माझी मेष रास आहे, वृषभ रास आहे. पण राशीवर जर भविष्य खरं ठरत असतं, समजा आपण पेपरमध्ये वाचतो मेष रास, आज सायकलीवरनं प्रवास होईल, होतो का? नाही होत. ते सर्वसाधारण जणांना एक उपयुक्त माहिती म्हणून ती दिलेली असते. मग तसा सगळ्यांचा जर प्रवास झाला असता तर राशीवरच भविष्य ठरलेलं असतं. नाही. तुम्ही कोणत्याही सुक्तामध्ये बघा, श्री सुक्तामध्ये बघा, पुरुष सुक्तात, सगळीकडे नक्षत्रांचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. रुद्राच्या 6व्या अध्यायामध्ये अग्निश्चम, इंद्राश्चम, त्वष्टाचम, इंद्राश्चम या देवतेंचा नक्षत्राचा मंत्र आलेला आहे. राशीचा मंत्र कुठेही त्या ठिकाणी आलेला नाहीये. चौथी गोष्ट काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कलियुगामध्ये 9 मिनिटं आपल्याला काढून ठेवले पाहिजे. म्हणून ध्यान जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत नावाची फलश्रुती आपल्याला मिळत नाही. आपल्या नावाचं एकत्रीकरण किंवा मग्नता, मनाची स्थिरता ही तुम्हाला ध्यानानेच त्या ठिकाणी होते. आणि 5वी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ध्यान करायचं कुठे? तर वास्तू फार महत्वाची आहे. ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घराचं नाव, त्या घरातली माणसं, त्या घरातली नाती ही आपल्याशी सगळ्यांशी बोलतात. तुम्ही बघा 2-4 दिवस असे एकटे राहून बघा, भिंती कशा तुम्हाला ओसाड वाटतात घरामध्ये बघितल्यानंतर. पण ते 2-4 जण असले, गप्पा मारल्या, कुटुंबात एकत्र बसलं तर त्या नावांचं देवाण त्या ठिकाणी होते. एकमेकांना हाका त्या ठिकाणी आपल्या मारल्या जातात. आणि म्हणून आता बराच वेळा प्रश्न पडतो, मग आमचं 2.5 अक्षर नाव आहे, तुम्ही 2 अक्षर सांगितलं, 3चं सांगितलं, पण 2.5 अक्षराचं काय? तर 2.5 अक्षर प्रेमके चालते. 2.5 अक्षराला तिघे जण ब्रह्मा विष्णुमय सांभाळून घेतात. त्यामुळे 2.5 अक्षरांनी अजिबात काळजी करायची आवश्यकता नाही. कारण 2.5 अक्षरातलं जे अर्ध अक्षर आहे
ते पोटात लपलेलं आहे. श्वेता, प्रिया, स्वाती यांनी अजिबात चिंता करायचं काम नाही, कारण त्यांना 2.5 अक्षर मिळालेले आहे आणि 2.5 अक्षर प्रेमके असं आपण म्हणतो. त्यामुळे त्यांना प्रेम स्वरूप अनुभूती 100% येते. 3 अक्षरी जर तुमचं नाव असेल तर जास्त चिंता करायची काय सुरुवात कारण नाही. आपण कलियुगामध्ये सहजतेने त्या ठिकाणी वावरू शकतो. म्हणून 3 अक्षराला सर्वसामान्य असं गुणांकन वेदांग ज्योतिष मध्ये दिलेलं आहे. 4 अक्षरी जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला गुरुचा आशीर्वाद मिळतो. बघा तुम्ही आपल्या संतांची नावं सगळी 4 अक्षरी आहे. तुकाराम, रामदास, एकनाथ, जनाबाई. एवढंच काय तर रुद्रामध्ये गणपतीला गुरु म्हटलेलं आहे आणि गुरु गणेश आपण म्हणतो, म्हणून गणपतीचं नाव सुद्धा 4 अक्षरी आलेलं आहे वेदांमध्ये, खरं अक्षर. म्हणून गणपतीला सुद्धा गुरु समजलेलं आहे. म्हणून 4 अक्षराला गुरु जिथे असेल तिथे मदतीला धावून येतो. पण नुसता येत नाही, त्यांनी काहीतरी बंधन सांगितलं गुरुनी. बघा तुम्ही सरदारजी जे असतात ते गुरु गोविंद सिंगाला मानतात आणि हातामध्ये कडे घालतात. म्हणून आपण जर एखाद्या सद्गुरूंच्या दर्शनाला गेलो तर त्या हातामध्ये आपण त्यांच्या नावाने धागा बांधतो. तर 4 अक्षरी नावाला जर गुरुचा आशीर्वाद पाहिजे असेल तर गुरु पुढे लीन होण्यासाठी एक तर उजव्या हातामध्ये पुरुषांनी लाल रंगाचा धागा बांधावा, कड घालावं. स्त्रियांनी डाव्या हातामध्ये लाल रंगाचा धागा किंवा कड त्या ठिकाणी बांधावं. आणि 4 अक्षरी नावाला ब्रह्मा विष्णू महेश व्यतिरिक्त सुद्धा सद्गुरूंची जर उपासना केली तर सद्गुरू गुरुच्या रूपामध्ये आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी येतात. आणि आपल्या नावाचं अक्षर आपल्या आई वडिलांच्या नावामध्ये कुठे एकदा आलं तर ते मॅग्नेटिक अट्रॅक्शन निर्माण होतं. बऱ्याच वेळेला काय होतं, अहो काय आमचा हा गौरव ऐकतच नाही. मग तेव्हा आम्ही चेक करतो, पडताळणी करतो, या गौरवचं अक्षर तुमच्या नावात पुढे आलेत का? अरे हा कुठेच नाही, हा तर वेगळाच आहे. हो ना, आमच्या घरामध्ये हा वेगळाच आलाय, हा एकदम वेगळाच वागतो. तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे अक्षरांचं मॅग्नेटिक अट्रॅक्शन यांचं कुठेच नाही. पण स्त्रियांच्या बाबतीत ही गोष्ट घडते. पुरुषांचं नाव बदललं जात नाही, पण स्त्रियांचं जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा लक्ष्मी पूजनाच्या वेळेस लक्ष्मीच्या साक्षीने सासरची मंडळी म्हणतात की आम्ही यांचं नाव बदलतो, आमच्या सुनेचं नाव बदलतो. तर जेव्हा लक्ष्मीला साक्ष ठेवलं जातं त्यावेळेस सगळ्यांना साखर किंवा पेढे वाटले जातात. जोपर्यंत आपण साक्ष ठेवून नाव बदलत नाही तोपर्यंत त्या नावाला अर्थ नसतो. बऱ्याच वेळेला काय होतं, नाही नाही अहो माहेरी तर माझं नाव हे होतं, सासरी आल्यानंतर माझी परिस्थिती चांगली सुधारली बरं का, सासरच्यांनी माझं नाव हे ठेवलं. पण कोणाच्या साक्षीने ठेवलं तर ते लक्ष्मीच्या साक्षीने ठेवलं. म्हणून कलियुगामध्ये जेव्हा तुम्हाला तुमचं नाव चेंज करायचं असतं तेव्हा कोर्टामध्ये 2 साक्षीदार लागतात खाली. दक्ष आणि प्रजापती आपल्या अवतीभोवती कायम त्या ठिकाणी फिरत असतात. म्हणून साक्ष घेतल्याशिवाय कलियुगामध्ये नाव सिद्ध होत नाही. 5 अक्षरीचं नाव असेल तुमचं हर्षवर्धन, तिथे बघा र पण आलाय. तर जेवढे नावामध्ये अक्षर जास्त तेवढी आपल्याला प्रसिद्धी मिळते. हरिहरन, तुम्ही आता नावाचा स्टडी करायला सुरुवात कर. तुम्ही जसं जसं दक्षिणेकडे जातात तसं जसं नावातले अक्षर तुम्हाला जास्त दिसतील. सुब्रमण्यम, व्यंकटरमण, हे व्यंक्या असं नाही म्हणत. तिथे तिथे प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने हाक त्या ठिकाणी मारली जाते. म्हणून 5 जर आपले अक्षरी नाव असेल तर आपल्याला पंचमहाभूतांचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात मिळतो. आणि आपण जर 5 अक्षरी नाव असेल आणि जमिनीमध्ये जर आपलं काही गुंतवणूक आपण केली तर भविष्यामध्ये 5 पट फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि मंगळाचं धारिष्ट त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं. कारण का तर आपल्याला त्या अक्षरांच्या 5 महादशा आपल्याला अनुभवायला मिळतात. म्हणजे नावामध्ये जेवढी अक्षरं जास्त तेवढ्या महादशा आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळतात. एवढंच नाही तर महादशांच्या ज्या अंतर्दशा आहेत
त्याचा सुद्धा आपण उपभोग त्या ठिकाणी घेऊ शकतो. 6 अक्षरी जर नाव असेल तर 6 अक्षराला तुम्हाला प्रसिद्धी मिळते. बघा तुम्ही, किशोर कुमार, अशोक कुमार, सगळ्यांचे 6 अक्षरी, दिलीप कुमार, कुमार ही जरी पदवी त्यांनी लावली असेल तरी त्या ठिकाणी 6 अक्षरे मिळाले. म्हणून वेदांमध्ये 6ला अतिशय महत्व दिलेलं आहे. आणि 6 म्हणजे सूर्य सांगितलेला आहे. 6 ऋतूंचे 6 सोहळे. आपल्याकडे बघा आदित्य राणूबाईचं व्रत करतात. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी, आणि तो पाटावर सूर्यनारायण मांडला जातो. आणि त्या कथेमध्ये असं म्हटलं की अरे, सूर्य तर आम्हाला भेट द्यायला आला, पण आपण नेमकी रविवारी झोपलेलो असतो. आपलं हेच दुष्कर्म आहे. उलट रविवारी सगळ्यात पहाटे उठून जर आपण सूर्याचं दर्शन घेतलं तर 6 नावाच्या अक्षराला त्या ठिकाणी अधिकारपद प्राप्त होतं. आणि 6 अक्षरी नाव असेल आणि तो जर रविवारी झोपून राहिला तर फुल अधिकारी आणि बिनपगारी अशी परिस्थिती त्या ठिकाणी होते. म्हणून 6 अक्षराला चालता बोलता जो देव आहे सूर्यदेव, आणि घरातली वडीलधारी माणसं यांना जर नम्रतेने राहिलं तर 6ला त्या ठिकाणी अतिशय उच्च पदावर जाता येतं. आणि 7ला तुम्ही सांगितलं की ती 7 अक्षरी नावाला तुम्ही थांबावं. कारण सा रे ग म पद रि सा इथे आपण थांबतो. आणि पुनर्जन्म जो आहे तो परत 7पासून सुरुवात होतो. ओम भू, ओम भुव, ओम स्व, ओम मह, ओम जन, ओम तप. गायत्रीमध्ये पण त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि आपल्याकडे म्हण आहे 7वा मजला रिकामा, असं पण आपण म्हणतो. म्हणून बिझनेसचं नाव, आपल्याला घराचं नाव, जिथे जिथे नावाचा संबंध येतो ते जर आपण 3 अक्षराला सुरुवात करून 7ला जर आपण सीमित केलं तर मला असं वाटतं की आपण नावाचं काहीतरी चांगलं कर्म आपल्या कलियुगामध्ये आपण दाखवू शकतो. सांगायला गोष्टी खूप बऱ्याच आहे. बऱ्याचशा वेळा शंका पण आपल्याला, अरे हे एकतर्फी सांगतायत. पण जेव्हा आपण लेक्चर संपल्यानंतर तुमच्या मनातल्या जे शंका आहे, आणि माझं असं मत आहे, शंका ठेवून अजिबात घरी जायचं नाही. जे काय असेल ते आताच विचारायचं. कारण नाही तर मग ऑपरेशन सक्सेसफुल आणि पेशंट एक्सपायर अशी परिस्थिती नको व्हायला. कारण हे ज्ञान वाढलं तर त्याचा प्रसार त्या ठिकाणी होणार आहे. आणि जी पूर्वजांनी चूक केली ती चूक आपल्याला परत करायची नाहीये. म्हणून आपण स्वतः एक गुगल म्हणजे गुरु बनायचं आहे. आणि ज्ञान प्रसार करण्याचा वसा मी त्या ठिकाणी घेतलेला आहे. ज्ञान सांगताना ज्ञानेश्वरांना त्रास झाला, सगळ्या संतांना त्रास झाला. मी तर सर्वसामान्य माणूस आहे, मला पण त्रास होणारच आहे. पण जर आपल्याकडचं चांगलं जर आपण देण्याचा केला, चांगले तेवढे घ्यावे असं देण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस नक्कीच त्याला फळ प्राप्त होईल असं मला वाटतं. आणि या नावाच्या शेवटी बघा तुम्ही, एवढं रामायण घडलं पण आपल्या मुलीचं कैकेयी नाव कुणीही ठेवलेलं नाही. एवढं महाभारत घडलं पण आपल्या मुलाचं दुर्योधन नाव कुणीही ठेवलेलं नाही. मग तुम्ही म्हणता नावाचं काही नाहीये, मग तुम्ही नावं का नाही ठेवली? आणि म्हणून आपण आपल्या स्वतःच्या नावापासून सुरुवात करूया आणि नावाला महत्व देऊया. जेणेकरून गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज, स्वामी समर्थ यांनी जे छोटा मार्ग आपल्याला सांगितला आहे की नाम, देवाचं जे नाम आहे आणि तुमचं जे नाव आहे ते नावारूपाला आणा आणि हे जीवनाचं सार्थक करा. एवढं बोलून मी माझं आजचं लेक्चर संपवतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. आम्हाला खरोखरच नावांमध्ये काय काय गुपितं दडलेली आहेत ते थोडक्यात समजलं. खरं म्हणजे मोठा विषय आहे आणि अजूनही आपण ह्याच्यावरती काय काय ऐकू शकणार आहे नक्कीच पुढच्या काही काळामध्ये. पण आता ह्याच्यात जर कोणाला काही शंका असतील, काही प्रश्न विचारायचे असतील, तर एकेकाने हँड रेज करा. मी इथून अनम्यूट करते किंवा तुम्हालाही अनम्यूटचा ऑप्शन दिलेला आहे. आपण प्रश्न विचारू शकतो आपण अग्निहोत्री सरांना. एकेका नावाचं तुम्ही सांगू शकतात. आता जे
मंडळी आहेत, निदान त्यांच्या नावाचं काही जर तुम्ही नाही, स्पष्टीकरण माझं केलं. माझं म्हणजे माझे दोन मतं आहेत. हा. एक तर मी सांगितलेलं कळलं असेल किंवा मी हम्म. सांगितलेलं काहीच कळलं नसेल. कारण ज्या अर्थी शंका नाही त्या अर्थी माझं मत पटलेलं आहे असं मला वाटतं. पण हो. तरी कोणाचा काही शंका असेल तर त्या ठिकाणी विचारावं, काही प्रॉब्लेम नाहीये. आता कसं आहे, पर्सनल जर मी सांगितलं एखादं नाव घेऊन तर हा. समोरच्याला असं वाटायला नको, म्हणून मी शक्यतो पर्सनल नावाचं काही सांगत नाही. पण स्वतःहून जर त्यांनी बरोबर. सांगितलं की आमच्या हा. नावाविषयी सांगा तर मी ते सांगू हा. शकतो, काही प्रॉब्लेम नाही. अगदी बरोबर. माझ्या नावापासूनच सुरुवात करू शकतो. हा, माझ्या नावापासूनच सुरुवात करू शकतो. हा, काय हरकत नाही. आता बघा, हं. तुम्ही म्हणाल की मैत्रिणी म्हणून काहीतरी गोड गोड तुम्ही सांगाल, नावाबद्दलचं काही नाहीये. आता तुम्हाला हा ध्यास का लागला प्रवचनाचा? तर याच्यामध्ये असं आहे की जेव्हा आम्ही नावाचा विचार करतो किंवा अभ्यास करतो त्यावेळेस विष्णूंनी सांगितलं की सगळ्यांना जगवायचं जे आहे ते काम माझ्याकडे आहे. उत्पत्ती आहे ब्रह्मदेवाकडे, स्थिती आहे विष्णूकडे, आणि लय जो आहे तो आहे शंकराकडे. आणि मग विष्णूला विचारलं, तुम्ही राहणार कुठे लोकांमध्ये? तर म्हणे मी मंत्रातले जे स्वर आहे त्याच्यामध्ये वास्तव्य माझा असेल, आणि माझा क्रमांक दुसऱ्या क्रमांकाला आहे. म्हणून बघा, य, र, ल व आणि ह ही 5 अक्षरं जर आपल्या नावामध्ये दुसऱ्या क्रमांकाला आली तर आपल्याला जन्मताच विष्णूची गॉड गिफ्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळते. मग कवितामध्ये जर व दुसरा आला तर आश्चर्य आश्चर्य वाटायला नको. कवितेकडनं कविता लेखन पण होईल, प्रवचन पण होईल, कीर्तन पण होईल. कारण का, विष्णूचा व तिच्या नावातच आलेला आहे त्या ठिकाणी. माझं नाव आहे सायली सुहास देशपांडे. नमस्कार सर. बर, मी आता बघा. हा, बोला उशिरा बोला. झाले, पण मला खूप खूप उत्सुकता होती ऐकायची सगळं. पण आता रेकॉर्डिंग मिळेल बहुतेक मला. पण मला माझ्या नावाबद्दल ऐकायला आवडेल. आता बघा, सायली नाव मी आत्ताच सांगितलं की सायली नावामध्ये य हा दुसऱ्या क्रमांकाला आलेला आहे. आता तुम्ही सांगितलं की विष्णूचे हे आवडते 5 स्वर आहेत, य, र, ल व आणि ह. तर सायली नावात सुद्धा य दुसऱ्या क्रमांकाला आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर एखादा स्वर शिकला असाल तर तुम्हाला सायली नावाला त्याचा अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी होतो. आणि तुमच्या घरामध्ये स जास्त प्रमाणात फिरला आहे, त्यामुळे तुमचं जे कुटुंब आहे ते खऱ्या अर्थाने सरळ मार्गी आहे, आणि सरळ मार्गाने तुम्ही बऱ्याच कुटुंबांना आधार दिलेला आहे. एकदम सही. छान. मस्त. सही मध्ये पण गौरी स असं आलेला एक आहे. नाव आलेलं आहे इथे चॅटमध्ये. तर गौरीचं पण सांगू शकता. हा, आता बघा, आमच्याकडे गौरी गणपती बसलेत असं आपण म्हणतो. म्हणजे गौरीला आधी मान दिलेला आहे, आणि गौ वर 2 मात्रा पण त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून गणपतीने काय सांगितलं, आई तुझ्यातलं अक्षर जे आहे ना ते माझ्यात पाहिजे बरं का. म्हणून मला मला जरी मान दिला पहिला, तरी जेव्हा गौरी येतील तेव्हा तुझं नाव आधी घेतलं जाईल. गौरी गणपती आमच्याकडे बसतात बरं का. आणि म्हणून नावात जर ग आला तर त्याला जन्मताच गॉड गिफ्ट असते, त्यांनी जास्त चिंता करायची आवश्यकता नसते. फक्त गणी जर गर्व केला तर मात्र गर्वाचं घर खाली होतं. म्हणून गौरीनी कायम नम्रता अंगामध्ये ठेवावी. बरोबर आहे का गौरी? बरोबर बरोबर. चॅटमध्ये बरेच नावं आलेली आहेत. आपण बघूयात. एक निकिता आहे. हा, निकिता. निकिता नावाला काय आहे की मुळात गॉड गिफ्ट आहे निकिता नावाला. परंतु काही वेळेस काय होतं की आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत, पण तसं घडताना होत नाही. त्यामुळे असा काही प्रसंग येतो की शेवटच्या तामुळे काही वेळेस संघर्ष करावा लागतो. निकिता हे नाव लकी आहे, परंतु निकिताला जेव्हा गोष्टी मिळायला सुरुवात होतोय तेव्हा मात्र त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो. पण निकिता नावाने एकदा जाऊन जर कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं रविवारी आणि कान धरले तर निकिता नावाला त्याचा बराचसा उपयोग त्या ठिकाणी होऊ शकतो. धन्यवाद. रेवती
रेवती. आता बघा, रेवती हे नक्षत्राचं पण नाव आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की रेवती हे जे नक्षत्र आहे ते पंचकामध्ये समाविष्ट आहे. म्हणून रेवती नावाची देवता जी आहे ती दृश्य स्वरूपात आपल्याला दिसत नाही, म्हणून ती गोड फळांमध्ये लपलेली आहे. त्या देवतेचं नाव आहे पूषा. म्हणून रेवतीचा व त्यांना मदतीला कधी येतो नावातला, जर गोड फळांचा रस घेतला रेवतीने तर तिच्या तब्येतीमध्ये पण फरक पडतो आणि तिचं धारिष्ठ पण त्या ठिकाणी वाढतं. म्हणून नाव जर रेवती असेल तर त्यांनी गोड फळांचा रस मधून मधून घ्यावा, त्याचा उपयोग होतो. नयना देशमुख, त्यांना काही प्रश्न विचारायचा आहे. विचारू द्या. हा, मी त्यांना अनम्यूट करायला, नयना तुला अनम्यूट करायला मी ऑप्शन पाठवलेला आहे. अनम्यूट करू शकते तू. हा, झालंय मला वाटतं अनम्यूट ना. हा, हो, हो, बोला बोलू बोला शकते. बोला. हा, नाही, माझ्या मुलाचं नाव मी मल्हार ठेवलेलं आहे. हो, अर्थात मी माझ्या डोक्यात तेव्हा नाव संगीत प्रेमी असल्यामुळे मल्हार राग आवडीचा म्हणून मल्हार नाव असं हे होतं. तर बरेच लोक मला देवाचं म्हणून ठेवलं का असे विचारतात, पण फरक माझ्या उद्देशामुळे तर नक्कीच पडत नसावा ना, की त्याच्या आयुष्यावर त्याचा काही वेगळा परिणाम, माझा उद्देश काय याच्यापेक्षा नाव काय याचा पडत असेल तर त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की मल्हार नावाचं काय. आता काय करतो मल्हार? मल्हार सध्या PhD करतोय. करेक्ट. आता बघा, यांनी सांगितलं नयना देशमुखांनी की तिचं, मी आता मग काय सांगितलं, य र ल आणि ह हे जर नावामध्ये दुसऱ्या क्रमांकाला आले तर तुम्हाला जन्मताच गॉड गिफ्ट आहे. आता मल्हार नावामध्ये किती गॉड गिफ्ट आहे बघा, ल आणि ह एकत्र दुसऱ्या क्रमांकाला आलेलं आहे. त्यामुळे मल्हारला PhD होणारच मल्हार. त्यामुळे मल्हार बद्दल काळजी करण्याचे अजिबात कारण नाही. अजूनही तो पुढे टॉपला जाईल मल्हार. तो IAS ऑफिसर सुद्धा होऊ शकला असता. अच्छा. हो, नाही, तसाही तो आता म्हणजे आजच ग्रीसला गेलेला आहे इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंट करण्यासाठी. नक्कीच त्याला यश 100%. कारण काय, मल्हार नाव हे वेदकाळापासून सिद्ध झालेलं आहे. बर. आणि जिथे जिथे मल्हार राग म्हणा तुम्ही किंवा मल्हार गाण्यामध्ये आलेला आहे ते गाणे सगळे फेमस झालेत. हो. आणि जिथे जिथे गोंधळ घातला जातो तिथे मल्हारचा हे केलं जातं, उदो हो, केलं हो. जातं. त्यामुळे मल्हारच्या आईने अजिबात चिंता करायची काही कारण नाही. नाही, नाही, तशी चिंता करत म्हणजे नाही, देवाच्या दयेने खरोखर चिंता करायची कधीतरी आणलेली नाहीये. हो, माझ्या माहितीने माझ्या आईला किती चिंता करावी लागली माझी ते मला माहिती नाही. करेक्ट. पण तुम्ही चिंताच्या ऐवजी चिंतन करा मल्हारचं, काही प्रॉब्लेम हा. थँक्यू. माझ्या लेकीचं नाव नेहा आहे, मुकुंद गायधनी विचारतायत. हा, तर नेहाचं ते आता 2 अक्षराला बघा, तुम्ही गॉड गिफ्ट घेऊन आली ती ह हो. दुसऱ्या क्रमांकाला आहे, पण त्यांनी नेहाश्री केलं तर तुम्ही त्या ह ला बरोबर चपकल बसवू शकाल दुसऱ्या क्रमांकाला. म्हणून आजपासून नेहाश्री आपण म्हणूया. तिचे काय मार्ग अडकले असतील ते पूर्ण होतील. अच्छा. हो. पण मग तसं म्हणजे अफिडेव्हिट करायला लागेल का, म्हणजे बदलावायचं नाव म्हणलं नाही, तर? म्हणायला सुरुवात करायची, हाक मारायला सुरुवात अच्छा, करायची. हाक मारायला सुरुवात करायची. हाक ओके. मारायला सुरुवात, नेहाश्री, आणि तिने ओ द्यायला सुरुवात केली. जोपर्यंत ओ देत नाही हा, तोपर्यंत ते नाव सिद्ध होत नाही. बरं बरं बरं. हो आणि लेकाचं नाव निनाद आहे, ते पण विचारलंय. हो, डबल डबल न आहे ना, त्यामुळे काही प्रश्नच नाहीये. हो ना, त्यामुळे आणि 3 अक्षर मिळाले. हो. हो, अजून त्यामुळे एक इथे, हा, आता तो मागे वळून पाहणार नाही, एवढं निश्चित. क्या बात आहे. हो, एवढं निश्चित. अजून एक आलाय मेसेज मध्ये, अंबर. आता अंबर नाव तर एकदम गॉड गिफ्टेडच आहे. आता तर मी सांगितलं पृथ्वीवर पहिल्यांदाच आलेला आहे, त्यामुळे ला तर पुष्कळ वाटा मोकळ्या आहेत. आणि बालाजीचा ब पण आहे, अनुस्वार पण आहे. त्यामुळे अंबरची जास्त चिंता करायची आवश्यकता नाही. अंबर इज गॉड गिफ्टेड. पण हे खरं आहे का त्यांनी सांगावं. हो. हा, मग आणि अंबर नाव हे तुम्हाला 4 चौघात सापडणारच नाही.
हो, दुर्मिळच आहे ते. दुर्मिळ आहे. त्यामुळे हो. अंबाकडनं आपल्याला अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. धन्यवाद. स्वाती जोशी विचारतायत, सत्यक माझ्या मुलाचं नाव आहे आणि आताच नवीन व्यवसाय सुरू केला आहे. हा, आता तिने सहचा आधार घेतलेला आहे ना, आणि यला तिने दुसऱ्या क्रमांकाला आणलेलं आहे. पण कनी तिथे थांबवलंय त्याला, कारण सत्यक म्हणजे 3.5 अक्षरं येत आहेत. तर काय करतो, परत मागे तुम्हाला ओढतो, पुढे जातो 2 पावलं, परत 1 पावलं मागे ओढतो. आणि म्हणून काय झालं, गणपतीला घरात बसवलंय आणि कार्तिक स्वामीला बाहेर काढलंय. कार्तिक स्वामी शोधावं लागतात आपल्याला. म्हणून सत्यकनी जर कार्तिक स्वामींचा किंवा पितरांचं स्मरण केलं तर सत्यकला 100% यश मिळू शकेल. आणि सत्यक हे नाव सुद्धा अनकॉमन आहे. त्यामुळे त्याच्या ज्ञानाचा आपल्या नावाशी जर त्यांनी संगम केला तर सत्यकला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. अजून एक मेसेज आलाय, आद्या. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. त्यामुळे आद्याने अजिबात काळजी करायची गरज नाही. आद्या कायम टॉपरच असणार आहे. नमस्कार गुरुजी, माझ्या नावाबद्दल पण सांगा. कांचन नाव आहे. हा, आता कांचन नावाबद्दल चांगला, म्हणजे बघा सगळ्यांनाच याचं नॉलेज मिळेल. चिकलित वसमे गृहे असं म्हटलेलं आहे, बरोबर की नाही? हो हो. लक्ष्मीला असा प्रश्न पडला की ठीक आहे, मी कलियुगामध्ये येणार आहे, पण मी बसू कुठे? तर लक्ष्मीला 2 ऑप्शन दिले. एक तर तू काचेवर बस किंवा चांदीवर बस. म्हणून पूर्वीचं आपल्याकडे म्हण आहे की हात फिरे तिथे लक्ष्मी बसे. तर चांदीचे भाव बघा कधी डाऊन होत नाही. चांदीचे भाव काय वाढतेच आहेत. किंवा आपण देवांचं जे टाक वगैरे करतो ते पण चांदीचेच करतो. आणि कांचन नावामध्ये काय गंमत आलेली आहे, तर कांचनचा क जो आहे तो अनुस्वाराने दाबलाय. आणि कांचन म्हणजे त्याचा अर्थ होतो सोनं, आणि सोन्यामध्येच च दाबलेला आहे. त्यामुळे कांचन नावाला जन्मताच चांदीचा चमचा तोंडामध्ये आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे कांचन नावाने जास्त चिंता करण्याची काही त्या ठिकाणी आवश्यकता नाही. हो, थँक्यू. येस. आणि तुमचं कांचन नावामुळे घरच्यांना पण त्याचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. हो, नक्कीच. आणि माझ्या जन्मानंतर माझ्या वडिलांची खूप भरभराट झाली होती. हो ना, मग च घरामध्ये आला ना, चिकनित वसमे गृहे, हो. त्यामुळे त्याचा उपयोग झाला. हो गुरुजी. म्हणजे आपल्या सुक्तांमध्ये सगळं ज्योतिष दडलेलं आहे, हेच मला वारंवार सांगायचं आहे. सुक्त पठन केलं तर आपण वेद अभ्यास ज्योतिष अभ्यास करायला सुरुवात केला असं त्या ठिकाणी समजायचं. आपोआप तुम्हाला ते धागेदोरे त्या ठिकाणी कळतात. अजून एक मेसेज आलाय, अमेय. अमेयनी तर मागे वळून पाहण्याची गरजच नाहीये. स्काय इज लिमिट अमेयला. आणि नाव आयुष्यामध्ये काही करू शकतं. ते कंपल्सरी पाहिजेच. हो. पण आता जे समजा, म्हणजे एक प्रश्न म्हणून विचारते की जे नाव आहे ते तर ठेवलं गेलेलं आहे. तुम्ही 2 अक्षरी नावांसाठी पर्याय सुचवला, पण काही नावं अशी आहेत की ज्या नावांचा इफेक्ट कदाचित आयुष्याला वाईट होत असेल, तर मग ते आता कसं बदलता येतं? नाही, तेच खूप चांगला प्रश्न आहे खरं ऍक्च्युली. कोणतीही नाव वाईट नाहीये, कोणतंही अक्षर वाईट नाहीये. त्याचा वापर आपण किती योग्य प्रमाणात करतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला असे नावामध्ये अक्षर येतात की त्याचा तुम्हाला उपयोग होत नाही. तर त्याची साधी अगदी गोष्ट आहे. आपलं नाव जर सिद्ध करायचं असेल तर एक 200 पानी वही आणायची आणि लाल अक्षरामध्ये, बघा तुम्ही आपल्या ऋषी मुनींनी सगळे बोरुनी सगळे आपल्या पोते लिहिलेले आहेत. जोपर्यंत तुम्ही ते लिहित नाही तोपर्यंत ते नाव सिद्ध होत नाही. अच्छा. म्हणून 21,600 वेळा जर आपलं नाव स्वतः बोलून, आता समजा सिद्धनाथ असं नाव आहे, 1 सिद्धनाथ 2 असं 21,600 वेळा तुम्ही लिहायला सुरुवात केली आणि ते पूर्णत्वाकडे जायला लागलं, तसं तसं आपलं नाव ठिकाणी सिद्ध व्हायला सुरुवात होते. बर. म्हणून हा सोपा उपाय त्या ठिकाणी आहे. आपलंच नाव आपणच सिद्ध करायचं. अजून एक आहे, आपल्या नावाला जर काही चांगले येत असेल, म्हणजे वाईट अनुभव येत असतील, तर पहिल्यांदा गणपती बाप्पाला शरण जायचं. बर. गणपती बाप्पाला शरण जायचं म्हणजे काय, आपल्या देवघरातला जो गणपती आहे
तो भरीव पाहिजे. तो जो पोकळ असेल तर आपल्या नावामध्ये काही अर्थ शिल्लक राहत नाही. दुसरं, रस्त्याने जाताना गाय दिसली तुम्हाला तर गायीच्या पाठीवरनं किमान हात फिरवला पाहिजे. हम्म. आणि तिसरं, आयुष्यामध्ये आत्याशी कधीच पंगा घ्यायचा नाही. आत्याशीचा पंगा घेतला तर आपलं नाव पोकळ ठरतं. म्हणून आत या म्हटलेलं आहे. म्हणून आत्या हा ब्रह्मदेवाचा प्रतिनिधी आहे, त्यामुळे आत्याला सांभाळायचं. मग परत प्रश्न येतो, आत्या नसेल तर काय करायचं? मग त्या हो, केसमध्ये हो. मावशीला सांभाळायचं. बरोबर. बरोबर. ऋषी मुनींनी सगळे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. दिलेले. चला. मला एक प्रश्न विचारायचा आहे कविता ताई. हो, त्यांना बोला ना. हा. ते न्यूमरॉलॉजीत अक्षरं वाढवतात किंवा कमी करतात तर त्यांनी फरक पडतो का? हो, फरक पडतो. कारण ते अक्षराचा देवता तुमच्या सोबत येते ना. म्हणून तर आपण आपल्यामध्ये श्री जर लावला तर नुसतं स येत नाही, तो स र सगळ्याच गोष्टी घेऊन येतो. म्हणून जर तुम्ही अक्षरामध्ये जर तुमचे अंक हे वाढवलेत न्यूमरोलॉजी मध्ये, त्याचा फरक निश्चित पडतो. नाही, तुम्ही माझ्या मुलाचं नाव सांगितलं ना, क त्याला अडवतोय का मागे ओढतोय सत्यक हो. मधला. तर मग कार्तिक स्वामींचं म्हणजे कोणता जप काय करायचं तुम्ही, म्हणजे काय उपाय नाही, सांगितलं ते कार्तिक मला स्वामींचं नीट कळलं नाही. फक्त दर्शन घ्यायचं कार्तिक स्वामींचं. मला तुमचा क मिळालेला आहे, तो मी आशीर्वाद समजतो आणि पुढे जातो. बस एवढंच, बाकी काही नाही. मग त्याच्या नावात वगैरे असं काही चेंज नको करायला ना, अक्षर नाही, वाढवायला आता वगैरे. कसं आहे, आता कसं आहे, त्याला सगळं डीप सांगता येईल मला. पण आता हे थोडंच कालावधी असल्यामुळे एवढं फक्त सोपं सांगितलं की त्यांनी एक दिवस कार्तिक स्वामींना जायचं, आपले कान पकडायचे आणि यश मागायचं, बस बाकी काही नाही. ओके ओके, ठीक आहे, धन्यवाद. अजून? मला एक प्रश्न विचारायचा होता. हो. हो, बोला. जर विवाहित स्त्रियांनी सासरचं आडनाव लावलं नाही तर त्याचा काय परिणाम होतो का? नाही, आडनावाचा काही परिणाम होतच नाही ना, नावच बोलतो फक्त आपल्याला. आडनाव जर लावलं सासरचं तर अजून दुधात साखर होते. सासरचं आडनाव जरूर लावावं, मी या मताचा आहे. कारण तुम्हाला साक्षगंध करून तिकडे पाठवलेलं असतं आणि तुम्ही दोन्ही लिहिलं तर अजून दुधात साखर, काहीच प्रश्न नाही. म्हणजे दोन्ही आडनाव लावले तुमच्या नावाच्या पुढे तर अजून दुधात साखर. धन्यवाद. बंद नको करू. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? सगळ्यांच्या सोयीसाठी माझा मोबाईल नंबर देऊन ठेवतो. हो. 9850 381 577. आणि मी नाशिक करत असल्यामुळे नाशिककरांनी काही म्हणजे खिचखिच न करता मला फोन केला तरीही उपलब्ध आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. तर कसं तुम्ही बोलून? पुण्याला होतात ना? हो, पण पुण्याच्या आशीर्वादानेच नाशिक स्थिर झालो ना. अच्छा, ओके ओके, हा बरोबर आहे. आणि पानसे सर इकडे आले पुण्याला नाही का? हा, पानसेजी इकडे आले आणि तुम्ही तिकडे गेले. करेक्ट करेक्ट करेक्ट. हा. आता नाशिकच आपली जन्मभूमी असल्यामुळे पुणेकरांनी मला सोडलं नाही लवकर, त्यामुळे मग नाशिकला उशिरा आलो. पण पुण्याचं विद्येचं माहेर घर असल्यामुळे त्याचा उपयोग झाला. हो. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? प्रश्न संपणार नाहीये आपले, प्रश्न गुरुजी, काही चालूच राहतील. शंतनू परंतु नावाबद्दल सांगता का? मी शंतनू शंतनू नावाबद्दल माझ्या मिस्टरांचं नाव आहे. हा, शंतनू नावामध्ये अनुस्वार आलेला आहे आणि आपण म्हणतो अथर्व शीर्षामध्ये अनुस्वार सितोषी नित्यम तोम शक्ती त्रयात्मका. आणि शंतनू नाव हे अतिशय वेद काळापासून सिद्ध झालेलं आहे. तर शंतनू नावाने गणपतीची जर आराधना केली तर शंतनू नावाला त्याचा उपयोग होतो. बघा तुम्ही, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अनुस्वार आलेला आहे, पंढरपूर अनुस्वार आलेला आहे, त्र्यंबकेश्वर अनुस्वार आलेला आहे, मुंबई अनुस्वार आलेला आहे, बेंगलोर अनुस्वार आलेला आहे. त्यामुळे शंतनूनी जास्त चिंता करायची गरज नाही.
हो गुरुजी, ते गणपतीचे करतात, म्हणजे गणपतीची हो उपासना करतात. नक्कीच अनुस्वार आल्यानंतर गणपतीला नमन केलंच पाहिजे. आणि शेवटी मी एवढं सांगेल, म्हणजे आपल्याला बंद करायचं असेल कविता मॅडम, हो हो, तर कुणाचे आई प्रश्न नाहीयेत आता, म्हणजे चॅट हा मध्ये एक म्हणजे मिनिट, विचारायचं एक असेल तर विचारा. चॅट अजून मध्ये आहे. हा, पाच दहा एक मिनिटं मिनिट, चॅट आपल्याकडे मध्ये आहे. आहे, चॅट मध्ये पाच आहे, दहा बघते मी. नाही, बघा बघा. विराने नंबर टाकलेला आहे. अजून कोणाला प्रश्न असतील तर सुहास, सुहास नाव आलेलं आहे. सुहास नाव काय? नमस्कार. नमस्कार. माझं यजत नावाबद्दल काय सांगणार तुम्ही? कोणत्या? यजत. यजत. हा. आता यजत नावाला अतिशय संधी उपलब्ध आहे. कारण काय माहिती का, आपण जेव्हा महाराष्ट्रात म्हणतो पुष्पांजली, तेव्हा यज्ञेन यज्ञमय जंत देवा असं म्हणतो. आणि जेव्हा उत्तरेकडे लोक जातात तेव्हा यज्ञेन यज्ञमय जंत देवा असं म्हणतात. बरोबर की नाही? तर तुमच्या नावामध्ये दोन्ही पण अक्षर आलेले आहेत आणि ते नाव पण युनिक आहे. त्यामुळे त्या आलेल्या नावांच्या अक्षरात ज असल्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर संधी उपलब्ध त्या ठिकाणी होते. एक सुहास आलेला आहे. हो, सुहास कोणाचं नावाचं तर काय ह दुसऱ्या क्रमांकाला आहे, त्यामुळे त्यांनी जास्त चिंता करण्याची गरज नाही. नाही. सुहास कडनं बऱ्याचशा गोष्टी चांगल्या घडू शकतात. कारण सु हम्म. म्हणजे च म्हणजे चांगलं, सु म्हणजे हा. चांगलं, सुविचार, सुमती, सुबुद्धी सगळीकडे सु वापरतात. म्हणून सुनेने चांगलं वागावं. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? समारोपाच्या निमित्ताने काय सांगाल सर? हा, सर समारोपाच्या नमस्कार. निमित्ताने हा रुधिरा नावाने. ह रुधिरा. रू नाव नाही कळ रू. हॅलो. रुधिरा सांगितलं बहुतेक, पण कळत हो, नाहीये. रुधिरा 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 रुधिरा. हं. हा रुधिरा. रुधिरा. आता रुधिरा नावाचं आपण जर घेतलं तर सारे गम पदनिसा यातले सगळे अक्षर तिच्यामध्ये आलेले आहेत. तर रुधिरा नावाने जर स्वर शिकला तर त्यांना आयुष्यामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो. आणि रुधिराने थोडा धीर धरला पाहिजे. धीर धरला की सगळ्या गोष्टी त्यांना मिळतील. मनपूर्वक धन्यवाद सर. थोडा समारोपाचं काही तुम्ही हा सांगाल? हा. बरोबर, शेवट गोड करणं अतिशय महत्वाचं आहे. माझं असं म्हणणं आहे की आपल्यासाठी स्वतःसाठी 9 मिनिटं आपण काढून ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे काय की आपल्याला आतापर्यंत माहिती नसेल तर आपलं नक्षत्र माहिती करून घ्या. एकदा आपलं नक्षत्र माहिती झालं की आपल्या नावामध्ये काय काय देवता आलेल्या आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी कळतात. आणि आपल्याला उधार कोण देतो? जो किराणा दुकानदार आपल्या ओळखीचा असतो तोच आपल्याला क्रेडिट देऊ शकतो. म्हणून बाकीच्यांच्या देवतांची पूजा करता करता आपल्या नक्षत्र देवताला अजिबात विसरू नका. आपलं नक्षत्र जर कळलं तर आपल्या नावाला उंच पदावर नेण्यासाठी नक्षत्र देवता जन्मताच तुमच्या बरोबर आलेल्या आहेत. त्यांना जर तुम्ही मान दिला आणि नक्षत्र मंत्राचा जप केला तर आपलं नाव हे नक्कीच नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर घरात जर आई वडील असतील तर आई वडिलांना इतकं जपा की ज्यांनी आपलं नाव जपलेलं आहे. आणि आई वडिलांना जपलं तर आपलं नाव आपोआप जपलं जाईल. नाही, यांनी आई वडिलांची खऱ्या अर्थाने सेवा केली, जेव्हा हे नाव निघेल ते खऱ्या अर्थाने आपलं नाव आहे असं मी समजतो. आणि वरिष्ठांपुढे नम्र जर तुम्ही राहिला तर आपल्या नावाला एक प्रकारची झळाळी प्राप्त होते. आणि जिथे जिथे तुम्हाला नाविन्यपूर्ण नाव सापडेल त्या नावाबद्दल चांगलं चौकशी बुद्धीने त्या ठिकाणी बघा. कलियुगामध्ये 75% डिस्टिंक्शन आहे. आपण सगळेच काही ज्ञानी नाही आहोत, पण चांगलं तेवढं घेण्याचा नावातनं प्रयत्न करा. कोणतंही अक्षर वाईट नाही. जेव्हा आपण एखाद्याकडे वाईट पद्धतीने बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात. त्यामुळे नावाचा चांगल्या पद्धतीने स्वीकार करा. आणि म्हणून एक तत्व नाम नाम दूरधडी म्हणा किंवा ज्ञानेश्वरांनी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एवढ्या सोप्या शब्दात सांगितलंय
तर आपल्या कुलदेवतेला, गणपती बाप्पाला, गाईला आणि आत्याला स्मरून आपल्या नावाचं चिंतन करा, एवढं मी नक्की या ठिकाणी समारोपाच्या निमित्ताने सांगू शकेन. मनपूर्वक धन्यवाद सर. पुन्हा आपण एकदा नावासाठी जमूच यात आणि आणखीन नावांमध्ये काय काय दडलंय गुपित ते आपण सगळेजण जाणून घेऊयात. तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते सर. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद मॅडम, सर. तुम्ही धन्यवाद संधी ताई. उपलब्ध करून दिली आणि नाशिककरांना हा नावाचा प्रसाद मला देता आला, त्यामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे. नाशिक पासून आणि पहिलीच बॅटिंग मला करायला लावली. मी अशी अपेक्षा करतो की सगळ्यांना म्हणजे आवडला नावापासूनच सुरुवात व्हायला पाहिजे ना चांगल्या गोष्टीला, Correct, म्हणून म्हणून पहिला तर उपक्रम तुम्हाला सांगितला म्हणून होता. तर आणि नावाची सुरुवात आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आपण बरोबर. लागलं असतं नाशिक मधले जे म्हणजे कालिका माता असेल, भद्रिकाली देवी असेल, नवशा गणपती असेल, या नावांविषयी सुद्धा आपण एकदा त्या ठिकाणी बोलू की हे नाव आली कशी. हो, नक्की तर नक्की. अशी एक संधी आपण नाशिककरांना उपलब्ध करून देतो आणि सर्वांचे देवतांची परत एकदा नावं. आभार मानतो. काही चुकीचं असेल बोललो ते सोडून द्या, चांगलं तेवढं घ्या, एवढंच मी सांगेन आणि या ठिकाणी समारोप करतो. धन्यवाद. धन्यवाद. सर जन्म नक्षत्र की लग्न नक्षत्र कुठलं जन्म बघायचं? नक्षत्र, जन्म नक्षत्र. ओके ओके ठीक आहे. ओके, थांबूयात सगळे. हो सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.